आज तर आमच्या कॉलेजमध्ये पेपर पण होता आणि मला कधी सकाळी लवकर खटावच्या बाजारला पण जायचं होतं. त्यामुळे कधी सकाळी 7 वाजता कधी लवकर मळ्याकडे आलतो. इथं आल्यावर कधी आपल्या सगळ्या सैनिकांना कधी सगळे कामं तिने वाटून दिलेली. मग त्यांना सगळ्यांना कामं वाटून तीन दिल्यावर कधी आता माझं काम होतं ते म्हणजे बाजारला जायचं. त्यामुळे मी पण कधी सकाळी 8 वाजता सगळे घेऊन कधी खटावच्या बाजारला निघालो. आणि इथं आल्यावर कधी जरा सरका करत कधी डायरेक्ट बाजारातल्या जागेवर येऊन पोहोचलो. इकडे आपलं बाजार त्याला मला जरा उशीरच झाला होता. तरी पण आता काय त्रास असतो पण कधी सगळं तटतेन हातरून घेतलं. त्यावर कधी असं सगळं टमाटर ओतून कधी विकायला पण चालू केलं. आणि इकडे मी नुसता टमाटो पण विकायला नव्हतो, मी आंबा पण विकायला. आणि आंबा होती ती की 100ला 1.5 किलो होती आणि टमाटो होती की ती 40 रुपये किलो होती. कोथमिरची पेंडी होती की बारकी ती की 10 रुपयाला होती. आणि हे सगळं माळव की मला संपवायला उशीर लागला नव्हता. तेवढंच 11 वाजेपर्यंत की सगळं संपवलेलं. पण की हे लवकर संपलं म्हणून बरं, कारण मला अजून पेपरला पण जायचं होतं. आणि विषय म्हणजे मला भुका पण जरा जास्त लागलेला आहे, त्याच्यामुळे की 1 प्लेट भाजी घेतलेलं. आणि मग इथले एकदा सगळं आवरून दिल की मी आणि मळ्याकडे गेलो, म्हणजे आपल्या सैनिकांकडे. एवढंच मग आता 12 वाजल्यावर की आपल्या सैनिकांची पण सुट्टी झाली. इकडे तोपर्यंत 1 वाजल्या की आम्ही कॉलेजला निघालो, कारण आमचा 2 वाजता की पेपर होता. पण इकडे विषय असा झाला होता की आम्ही जरा उशीरनच पोहोचलेलो. कारण इकडे की सगळ्यांचं पेपर त्यांनी द्यायचं चालूच होतं. पण कसं तर करून की आम्ही पेपर द्यायला तर गेलं, पण कधी 2-2:30 वाजता पेपर द्यायला गेलं तर की ते करेक्ट 5 वाजता 3 तासानंतर बाहेर आलं. आणि इकडे आपला पेपर पण की जरा सोपाच होता, तेवढा काही अवघड पण नव्हता. आणि इकडे आपले पेपर तीन चालू असल्यामुळे की जरा ब्लॉक कमीच झाला. एकदाच आपले पेपर तीन संपल्यावर की आपला ब्लॉक कंटिन्यू येतील.